करायला पाहिजे. बौद्ध समाजाने म्हणजे काय झालं माहिती आहे का, माझा डॉक्टर सांगतो की ऑइली खाऊ नको, तिखट खाऊ नको, तेलकट खाऊ नको, मी सगळं खातो आणि नंतर बोलतो हा माझा डॉक्टर आहे. तसं जे जे बाबासाहेबांनी करायला सांगितलं त्याच्या उलट अर्थी आम्ही करतो आणि सांगतो आम्ही जयभीमवाले आहोत. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे आणि आपल्या समाजाच्या सगळ्या नेत्यांनी किंवा समाज कार्य करणाऱ्यांनी विहार बनवण्यापेक्षा एखादं दुकान टाकावं, आपल्या मुलांना रोजगार द्यावा, आपली मुलं कशी सुशिक्षित होतील. बाबासाहेबांनी जाता जाता आपल्याला बौद्ध धम्म दिला आणि या बौद्ध धम्माचा म्हणजे मी तुमच्या याच्यावरच चॅनलवरच बोलतो की ज्यावेळी बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा लिहिल्या होत्या त्या आम्ही लिहिल्या होत्या की आम्ही ब्रह्मा विष्णू महेशला मानणार नाही वगैरे वगैरे. आणि त्यावेळी 1.5 महिन्यानंतर इलेक्शन होतं. तिथे माझे आजोबा पण होते, तिथे माईसाहेब होत्या आणि सगळ्या नेत्यांनी सांगितलं की आता 1.5 महिन्यामध्ये इलेक्शन्स आहेत आणि आपण बुद्धिस्ट होणार, मग आपल्याबरोबर कुठलाही दुसरा समाज येणार नाही. तर बाबासाहेबांनी ते आम्ही केलेलं ते प्रतिज्ञापत्र परत घेतलं, त्याच्यात खाडाखोड केली आणि ते आम्हीचं मी केलं. मी आणि माझी बायको आम्ही बौद्ध धम्मात जातोय, तुम्ही झक मारा, हे शब्द बाबासाहेबांचे होते. आणि आपल्या समाजाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की बाबासाहेबांनी बौद्ध धम्म घेतला, बाकी कोणीही घेतलेला नाही आहे. तर आपण ह्या बौद्ध धम्मानीच, इफ यू अंडरस्टँड इकॉनॉमिक्स ऑल्सो, जगातले सगळे प्रगतशील देश बुद्धिस्ट आहेत. जर आपल्या नेत्यांनी इथे दिल्लीमध्ये मारामारी न करता जर इंटरनॅशनल बुद्धिझमला हाक मारली, एका प्लॅटफॉर्मवर आले जिथे म्हणजे अंबानी किंवा नरेंद्र मोदी बाहेर जाऊन सांगतो की मी बुद्धाच्या देशातून आलो, म्हणजे तुम्हाला एवढं कळायला पाहिजे की बुद्धाचं इकॉनॉमिक्स त्यांना कळालं, तुम्हाला कळालेलं नाही. इथे जय भीम बोलणारे लाजणारी लोक आहेत. मी छातीवर खरंच शो ऑफ म्हणून लावत नाही. मला अनोळखी माणूस पण जो माझा आहे तो येऊन समोरून मला जय भीम बोलतो आणि तो अभिमानाचा आणि आनंदाचा माझ्यासाठी क्षण असतो. तर आपल्या मुलांनी इकॉनॉमिक्सकडे लक्ष द्यावं. आणि हे नेते म्हणजे कोण 10-15 जण त्याच्या पाठी आले की लगेच ते नवीन दुकान मांडतात, आपला पक्ष काढतात, त्यांचं डिपॉझिट जप्त होतं. तर अशा लोकांच्या पाठी न पळता ह्यांनी इकॉनॉमिक्सवर काम करावं आणि ह्या पिढीने जर इकॉनॉमिक्सवर काम केलं तर येणारी पिढी नक्की शासनकर्ती बनेल. आणि आता आपल्याला वोट घ्यायचं आहे की नाही मला माहीत नाही, पण आपल्याला आता EVMच घ्यावं लागेल असं मला वाटतं आहे, म्हणून त्याच्यासाठी पैसा लागतो सर. तर 70 वर्ष तुमचं सुरू झालं, तर काय काय म्हणाले समजा वरती घ्या. खरं म्हणजे वृत्तपत्र चालवणं फार कठीण आहे आणि हे कठीण काम आम्ही 17 वर्षापासून केलेलं आहे. आणि साधं सोपं काम करण्यामध्ये मला असं वाटतं काहीच अर्थ नाही. जे कठीण काम आहे तेच आपण केलं पाहिजे आणि आपण त्या कामासाठी पात्र आहोत हे दाखवून दिलं पाहिजे. त्यासाठी आपण हा लढा आतापर्यंत लढलेला आहे, गेली 17 वर्षापासून लढतो आहे. आणि आजच्या कार्यक्रमानिमित्त रोडमी डोईस प्रसाद सर या ठिकाणी आले, त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो. आणि ते भक्कमपणे माझ्या पाठीशी उभे आहेत, आता सध्या माझ्या बाजूला उभे आहेत. तर मी आता फुल चार्ज झालेलो आहे आणि आता अधिक जमान मी काम करणार आहे. आज किती जणांना पुरस्कार? आज एकूण 20 जणांना राजश्री शाहू महाराज समाजभूषण पुरस्काराने आपण सन्मानित केलेलं आहे. आणि त्या सन्मानाच्या मागची भूमिका आपली अशी आहे की जो समाजासाठी माणूस प्रपंच सोडून, आपलं घरदार सोडून समाजासाठी झटतोय, मरतोय, त्याचा कुठेतरी सन्मान व्हावा आणि या पुरस्कारातून त्यांनी मोटिवेट व्हावे आणि ती पेटून त्यांनी काम करावं, अशी एक भूमिका त्या पुरस्काराची माझी होती. आणि सर आपण मुंबई आवृत्ती, पुणे आवृत्ती केव्हा सुरू करणार आहोत? सध्या तर नियोजन नाही आहे, पण लवकरच भरारीचे इंच घेण्याचा विचार आहे आपल्याला दिसतं. थँक्यू. माननीय मंत्रालयात खेटा मारून बाबासाहेबांचा पुतळा या आजीने बसवला आहे. त्या आजीसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. मोबाईल यायला लागला की एक मिनिट
कोणाला हा तुम्ही मोबाईल खाली घ्या. जलसेचा एक कार्यक्रम सारखाच प्रभावी आहे.